नमस्कार मंडळी, मी अनिता तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। सर्वात पहिले सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर बघा, धनत्रयोदशी जवळ आलेली आहे आणि आपण धनत्रयोदशीला केल्या जाणाऱ्या खरेदीचा उद्देश हाच असतो की आपण त्याद्वारे आपल्या धनसंचयामध्ये भर घालावी। आता सध्याचे जर सोन्या चांदीचे भाव आपण पाहता बघा, प्रत्येकालाच सोने चांदी खरेदी करणे शक्य होत नाही। पण बघा, सोनच कशाला, पण आपण काही गोष्टी अशाही आहेत की त्या सोन्याहूनही मौल्यवान आहेत। आपण त्यांची किंमत पैशामध्ये करू शकत नाही। आणि बघा, या वस्तू साक्षात देवांचे वैद्य भगवान धन्वंतरी यांना देखील अतिशय प्रिय आहेत। आणि जशी आपल्या घरामध्ये भरभराट जसं सोनं खरेदी करून जसं आपलं धनामध्ये जशी वाढ होणार आहे, तर बघा तशीच आपली जी आर्थिक वृद्धी आहे तर ती ह्या गोष्टी खरेदी करून होणार आहे। चला तर मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की त्या अशा कोणत्या वस्तू आहेत की आपण धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर खरेदी कराव्यात। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्हाला जर ही माहिती आवडली तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता लिहायला सुद्धा विसरू नका। चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात। तर बघा, आपण धनतेरसच्या दिवशी तुम्हाला काय खरेदी करायचं आहे, ज्या गोष्टीमुळे बघा तुमची आर्थिक वृद्धी ही 10 पटीने नाही तर अगदी 13 पटीने तुमची आर्थिक वृद्धी ही वाढणार आहे। तसेच बघा, आपण एक एक करून कोणत्या शुभ गोष्टी आहेत त्या आपण खरेदी करावं हे आपण व्हिडिओमध्ये सुरुवातीला पाहूयात। आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अशा कोणत्या गोष्टी आहेत की आपण त्या दिवाळीच्या किंवा या धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर अजिबात खरेदी करू नयेत, त्याने बघा आपलं आर्थिक नुकसान होतं। तर तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा। बघा, आपल्या धर्मशास्त्रानुसार म्हणजे पौराणिक कथेनुसार जेव्हा धन्वंतरी देवांचा जन्म झाला होता, तेव्हा एका पात्रात अमृत घेऊन धन्वंतरी देव हे प्रकट झाले होते। आणि बघा, या दिवशी कलश घेऊन प्रकट झाल्यामुळे या दिवशी भांडी सुद्धा विकत घेण्याची परंपरा आहे। आता येत्या 18 ऑक्टोबर 2025ला शनिवारच्या दिवशी आलेली आहे धनत्रयोदशी, म्हणजेच दिवाळीचा दुसरा दिवस। तर बघा, शनिवारी म्हणजेच 18 ऑक्टोबरला सकाळी 8:03 ते 9:30 हा एक शुभ मुहूर्त आहे। आता त्यानंतर दुपारी 1:50 ते सायंकाळी 4:45 लाभ मुहूर्त आहे। त्याचबरोबर सायंकाळी 6:12 ते रात्री 7:45 लाभ मुहूर्त असणार आहे। आता परत रात्री 9:18 उत्तर रात्री 12:24 शुभ आणि अमृत मुहूर्त असल्याने या शुभ काळामध्ये आपण वह्या, त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या निमित्ताने आपल्याला जी काही छोटी मोठी खरेदी आपण आपल्या परिस्थितीनुसार किंवा आपल्या बजेटनुसार आपल्याला करायची असेल तर ते आपण करू शकतो। आता बघा, आपण एक एक करून आपण जाणून घेऊयात की बघा नेमकं आपण काय काय खरेदी करावं। बघा, ज्यांची परिस्थिती आहे त्यांनी सोनं चांदी घ्यावं। त्याचबरोबर बघा, सोन्या चांदीच्या पेक्षाही आपण ज्या काही मौल्यवान वस्तू आहेत म्हणजेच तांब्या पितळीची भांडी असतात किंवा बघा तांब्या पितळेच्या ज्या काही वस्तू असतात तर त्या घेण्यालाही अतिशय असं महत्त्व आहे। तेव्हा तुमच्याकडे जर देवपूजेतलं देवांचं ताट किंवा बघा आता इथे अशी थाळी मिळते, म्हणजे देवांचे देवपूजेची सर्व त्यात साहित्य असतं, दिवा, निरंजनी, अशा सर्व प्रकारचं त्यामध्ये संपूर्ण ताट भरलेलं असतं। तर ते नसेल तर तुम्ही ते घेऊ शकता। बघा, तुमच्याकडे जर समया नसतील तर तुम्ही समई घेऊ शकता। त्याचबरोबर बघा, देवपूजेतले काही दिवे नसतील, तुम्हाला ते आवडतात, तर अशा पद्धतीचे आता नवीन बाजारात नवनवीन दिवे येतात बघा दिवाळीच्या निमित्ताने, तर आपण ते घेऊ शकतो। आता काही विशेष देवी देवतांच्या जर तुमच्याकडे मूर्ती नसतील आणि तुम्हाला असं वाटतं की या देवी देवतांच्या मूर्ती आपल्याकडे असायला हव्यात, तर तुम्ही या शुभ मुहूर्तावर त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता। आता त्याचबरोबर बघा, धनत्रयोदशीच्या निमित्ताने जर तुम्ही तांब्याच्या किंवा पितळेच्या मूर्ती बनवून सुद्धा घेऊ शकता। आता ज्यांना देवी देवतांचे टाकसुद्धा करण्याची इच्छा आहे आणि त्या जर तुमच्याकडे नसतील आणि तुम्हाला त्या नवीन बनवायला टाकायच्या आहेत, तर बघा तुम्ही आत्ताच त्या नवीन बनवायला टाका आणि धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर त्या घरी घेऊन या आणि त्याची विधिवत त्या दिवशी पूजा करून त्याला स्थापन करा। तर बघा, ह्यासुद्धा तुम्ही धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर ह्या गोष्टी करू शकता। आता आणखी जर तुम्हाला सांगायचं झालं तर बघा, धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही कोणत्या ना कोणत्या गोष्टी अवश्य खरेदी कराव्यात।
खरं तर बघा, या वस्तू अतिशय कमी किमतीत मिळणार आहेत आणि अगदी सामान्यातला सामान्य माणूससुद्धा या वस्तू खरेदी करू शकतो. त्याचबरोबर बघा, त्यांचा आपण पैशात मोलभावसुद्धा करण्यापेक्षा त्यांचे महत्त्व काय आहे आणि त्या सोन्यापेक्षाही मौल्यवान कशा आहेत, आपण हे समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर त्यामुळे बघा, त्यामधली सगळ्यात पहिली वस्तू ती म्हणजे बघा तुम्ही या दिवशी विड्याची पानं. आता ज्यांना आपण खाऊची पानं असं सुद्धा म्हणतो, नागवेलीची पानं असं सुद्धा म्हणतो. तर बघा, धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही लक्ष्मीपूजन असो, त्या दिवशीसुद्धा आपण मंगल कलशाची आपण स्थापना करत असतो. आणि बघा, मंगल कलशमध्ये आपण जे काही चैतन्याचं प्रतीक म्हणून नागवेलीची पाने आपण त्यामध्ये लावतो. त्याचबरोबर बघा, आपण जी काही धनत्रयोदशीची पूजा असते, तर त्या पूजेमध्ये 2 विड्याची पानं आपण देवाजवळ अशी ठेवावीत, की त्यांचा देठ देवाकडे येईल. बघा, शक्यतो जेव्हा आपण कुठलीही गोष्ट जेव्हा देवाला अर्पण करतो, फूल असो, पानं असोत किंवा फळं असोत, आपण देवाला जी कुठली गोष्ट अर्पण करतो ना, तर त्याचं देठ हे देवाकडे आलं पाहिजे, असा नियम आहे. आता बघा, जी जी काही आपण 2 पानं आपण देवांना जी काही अर्पण करणार आहोत, तर त्या विड्याच्या पानावरती आपल्याला हळदी-कुंकू हे पसरून घ्यायचं आहे. म्हणजेच एका पानावरती हळद आणि दुसऱ्या पानावरती कुंकू. आता हळद-कुंकवाच्या करंड्याप्रमाणे तुम्हाला या दोन्ही पाने देवाजवळ आपल्याला स्थापित करायची आहेत. आता त्यानंतर त्या हळदीच्या पानावरती आपण शुभ आपल्याला लिहायचं आहे आणि कुंकवाच्या पानावरती आपल्याला लाभ असं लिहायचं आहे. आता हे नाव अगरबत्तीचे तुम्ही काडीने सुद्धा लिहू शकता. त्याचबरोबर बघा, ते बड्स मिळतात, की त्याला थोडासा कापूस असतो, तर ते सुद्धा आपण चांगल्या पद्धतीचं जे बड्स असतं ना, तर ते घ्यायचं आहे. म्हणजे यूज केलेलं नसावं किंवा ते काही खराब झालेलं नसावं, कारण आपण ते देवासाठी वापरतोय. तर तेव्हा ते चांगल्या याचं तुम्ही घ्यायचं आणि त्याने सुद्धा तुम्ही शुभ लाभ हे नाव तुम्हाला त्या दोन्ही पानावरती लिहायचं आहे. आणि बघा, त्या दोन्ही विड्याच्या पानावरती तुम्हाला धूप-दीपाने ओवाळून पूजा करायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी हे विड्याचं पान म्हणजेच त्या पानावरील जे काही हळद-कुंकू आहे, ते पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे. आता बघा, मग तुम्ही भलेही तुमच्या आजूबाजूला कुठे पाणी असेल, नसेल, तर तुम्ही घरामध्ये एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये ते विड्याच्या पानावरती हळद-कुंकू टाकून ते पाणी तुम्ही एखाद्या झाडाला सुद्धा घालू शकता. फक्त तुम्हाला काळजी घ्यायची आहे, की त्या पाण्यावर कुणाचा पाय पडणार नाही किंवा ते पाणी कोणाच्या हातून म्हणजे ओलांडून जाऊ नये. तर त्यामुळे काय करायचं आहे, आपल्याला एखाद्या फुलाच्या झाडाला तुम्ही ते पाणी अर्पण करू शकता. तर बघा, धनत्रयोदशीच्या दिवशी आपण हा उपाय करणं अतिशय असं शुभ मानलं जातं. त्यामुळे तुम्ही हा उपाय करायला अजिबात विसरायचं नाही. त्यानंतर बघा, धनत्रयोदशीच्या दिवशी आपण अत्यंत दुसरा एक प्रभावी उपाय असा एक पाहू शकतो. तर बघा, आपण धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर आपण जो काही नागवेलीचं जे पान असतं, म्हणजे जे खाऊचं पान आपण ज्याचा उपाय करणार आहोत, तर त्याचा वेलसुद्धा आपल्या घरी लावणं या दिवशी अतिशय शुभ मानलं जातं. तर बघा, आपण काय होतं, आपल्या जर घरी तो वेल आपण लावला, तर प्रत्येक वेळी आपण बाजारातून पानं आणण्यापेक्षा आपल्याला घरच्या घरी ती नागवेलीची पानं आपल्याला मिळतील. तर त्यामुळे बघा, जर तुमच्याकडे जागा असेल किंवा तुम्हाला लावण्याची इच्छा असेल, तर तुम्ही नागवेलीचा वेलसुद्धा अवश्य या दिवशी लावू शकता. आता यानंतरची दुसरी वस्तू म्हणजे आपल्याला लाह्या आणि बत्ताशे आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी आपण जी काही पूजा मांडणार आहोत, तर त्या दिवशीसुद्धा ती लागत असतात आणि त्या दिवशी ती खरेदी अवश्य करावी. बघा, त्याला खूप असं महत्त्व असतं. कारण बघा, लाह्या आणि बताशे हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असा असणारा पदार्थ आहे. तर त्यामुळे लाह्या आणि बताशे हे भगवान धन्वंतरी, त्याचबरोबर कुबेर देवता, भगवान विष्णू यांना अतिशय असा प्रिय असणारा हा पदार्थ आहे. आणि बघा, या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाची मिठाईसुद्धा कुबेर देवता, भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांना अत्यंत अशी प्रिय आहे. तर त्यामुळे लाह्या आणि बताशे आपण नक्की खरेदी करावेत. आणि बघा, यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होत असतं आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभराट होत असते. आता लाह्या ह्या तांदळाच्या खरेदी करायच्या आहेत. लक्ष्मी प्राप्तीसाठी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा एक पदार्थ तुम्ही नक्की खरेदी करायला पाहिजे. आता त्यानंतरची तुम्ही तिसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही अत्यंत अशी शुभ मानली जाते. तर ते म्हणजे बघा, या दिवशी झाडू खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. आपण दिवाळीला लक्ष्मीपूजन करतो, तर त्यामध्ये खरा मान हा आहे झाडू. आता बघा,
त्यामुळे लक्ष्मीपूजनासाठी जो झाडू लागतो तर त्याची खरेदी आपण हे धनत्रयोदशीच्या दिवशीच करायची आहे. हा झाडू लक्ष्मी किंवा केरसुणी रूपी म्हणजेच लक्ष्मी आपल्या घरी आपल्याला धनत्रयोदशीच्या निमित्ताने आपल्याला आपल्या घरी आणायची असते आणि तिची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा करायची आहे. जेणेकरून माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरातली जी काही सगळी दरिद्री आहे तर ती निघून जावी आणि माता लक्ष्मी सदैव स्थायी स्वरूपामध्ये तिच्या पतीसह आपल्या घरामध्ये वास्तव्याला राहावी, हीच आपल्याला प्रार्थना करायची आहे. आता बघा, पुढील महत्त्वाची वस्तू किंवा आपण त्याला पदार्थ असं सुद्धा म्हटलं जातं, तर म्हणजे काय, तर म्हणजे धने. आता अख्खे धने आपल्याला ज्यापासून कोथिंबीर मिळते ना, तर ते धने आपल्याला घ्यायचे आहेत. तर तुमच्या घरी अगोदरच धने तुम्ही आणून ठेवलेले असतील तरीही आपल्याला नवीन धने हे धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला खरेदी करून आणायचे आहेत. बघा, असं म्हणतात की यामुळे घरामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता जाणवत नाही आणि कायम आपल्या कुटुंबाची म्हणजेच आपल्या घराची आर्थिक भरभराट होत असते. त्यामुळे बघा, खरेदी केलेले धने हे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजेमध्ये वाहावे आणि उरलेले धने हे कुंडीत लावावे. आता तुमच्या घरामध्ये जर धण्याचं झाड असेल तर ते अतिशय शुभ मानलं जातं. बघा, ते आर्थिक स्थितीसाठीही खूप चांगलं असतं. हवं असल्यास तुम्ही धने थोडेसे पर्समध्ये सुद्धा या दिवशी ठेवू शकता. त्याचबरोबर तुमच्या तिजोरीमध्ये थोडेसे धने तुम्ही ठेवू शकता. बघा, धने आणि गूळ याचा नैवेद्य भगवान धन्वंतरी यांना दाखवला जातो. त्यानंतर आपण जो काही प्रसादाच्या स्वरूपात सुद्धा आपण तो थोडा थोडा खायचा असतो. आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही हे धने स्वयंपाकासाठी सुद्धा वापरू शकता. फक्त हे धने आपण इतरांना कोणालाही देऊ नये. आता ही एक गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आणि बघा, जो काही तुम्ही नैवेद्य भगवान धन्वंतरीला गूळ आणि धन्याचा जो नैवेद्य अर्पण करता, त्याचे तुम्ही धने थोडे थोडे तुम्ही स्वतः खा, कुटुंबातल्या आपल्या व्यक्तींना सुद्धा द्या. फक्त बाहेरच्या कोणत्या व्यक्तींना हे धने आणि गुळाचा प्रसाद तुम्ही देऊ नका. आणि जे काही उरलेले धने आहेत तर ते काय करायचे, तुम्हाला एखाद्या मोकळ्या कुंडीमध्ये तुम्हाला ते धने लावायचेत. बघा, जे धने जर उगवले आणि जसे मोठे होते तर बघा, असं मानलं जातं की आपल्या कुटुंबाची सुद्धा तशी हळूहळू आपली आर्थिक परिस्थिती खूप चांगली होत जाते. आणि जेव्हा त्याची कोथिंबीर येते ना, तर ती कोथिंबीर आपल्याला फक्त आपण घरामध्येच यूज करायची आहे, दुसऱ्याला कुणालाही द्यायची नाही. आणि त्याचबरोबर बघा, ही जी कोथिंबीर उगवेल त्या धन्यापासून, तर ती तुम्ही नॉनव्हेजच्या भाजीसाठी याचा वापर करायचा नाही. जर तुम्ही जे काही सात्विक अन्न बनवण्यासाठी याचा वापर करायचा आहे, तर हा एक उपाय बघा, या धन्वंतरीच्या शुभमुहूर्तावर यावर्षी नक्की करून बघा. आणि बघा, पुढच्या वर्षीपर्यंत त्याचे रिझल्ट तुम्ही सांगताल की कमेंटद्वारे. बघा, याचा अतिशय असा हा प्रभावी आणि पॉवरफुल हा उपाय आहे. तर तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सुद्धा कळवा की तुम्हाला याचा अनुभव कसा आला, काय आला. तर नक्की तुम्ही हा एक उपाय नक्की करून बघायचा आहे. तर बघा, यानंतरची पुढची महत्त्वाची वस्तू म्हणजे आपण मातीच्या पंत्या. जरी आपल्याकडे बघा गेल्या दिवाळीच्या काही मातीच्या पंत्या शिल्लक राहिल्या असतील, तर तुम्ही 5 का होईना पण मातीच्या पंत्या नक्की खरेदी कराव्यात. कारण बघा, माता लक्ष्मीला मातीच्या वस्तू अतिशय अशा प्रिय आहेत. आपण दिवाळीत देखील लक्ष्मीपूजनामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती ही मातीची असते. तसेच बघा, सर्व पंत्यांमध्ये आपल्याला दिवाळीच्या दिवसांमध्ये थोडं थोडं तेल टाकून त्याच्यामध्ये दुहेरी वात लावून या पंत्या प्रज्वलित करायच्या आहेत. बघा, आपण आपली भारतीय संस्कृती कधीही विसरायची नाही. बाजारामध्ये इतर काही पण येऊ द्या, जुनं ते सोनं कशाला म्हणतात. तर त्यामुळे बघा, आपण धनत्रयोदशीच्या निमित्ताने 5 का होईना पण त्या या दिवशी आवर्जून खरेदी करायच्या आहेत. ही एक महत्त्वाची वस्तू ही सोन्यापेक्षा सुद्धा मौल्यवान आहे, तर तुम्ही हे नक्की लक्षात घ्या. आता यानंतरची पुढची महत्त्वाची वस्तू म्हणजे आपल्याला घ्यायचे खडे मीठ. आता खडे मीठ ज्याला आपण समुद्री मीठ असं म्हणतो, तर बघा, तुम्ही हे मीठ नक्की खरेदी करावे. यानंतर बघा, त्या मिठाचा वापर आपल्याला पूजेमध्ये करायचा आहे. म्हणजेच धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये आणि लक्ष्मीपूजनामध्ये आपल्याला हे मीठ पूजेसाठी वापरायचं आहे. मातीच्या भांड्यामध्ये हे मीठ पुजवायचे आहे. म्हणजेच आपल्याला आपलं म्हणजे पूजेमध्ये जे मातीचे आपण सुगड जे वापरतो आणि आपण त्याची पूजा करतो, तर त्यामध्ये एक सुगड आपल्याला मिठाने सुद्धा भरून घ्यायचं आणि त्याची आपल्याला पूजा करायची आहे. त्यानंतर ते मीठ स्वयंपाकघरामध्ये आपण स्वयंपाक करायसाठी देखील वापरू शकतो.
आता जेव्हा आपण धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ खरेदी करतो, तर त्यामुळे बघा जो काही घराचा मालक आहे तर त्याची प्रगती व्हायला मदत होते. त्याचबरोबर भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीची कृपासुद्धा आपल्याला संपूर्ण कुटुंबावरती राहते. कारण मीठ हा समुद्री पदार्थ आहे आणि बघा समुद्र मंथनातून आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळाल्या आहेत. त्यामध्ये माता लक्ष्मीची उत्पत्तीसुद्धा समुद्रातूनच झालेली आहे. मिठाचं महत्त्व आपल्या सर्वांच्याच जीवनामध्ये अतिशय आहे. आपण गोड पदार्थ जरी केला तरी त्यामध्ये थोडं का होईना पण आपण थोडंसं मीठ टाकतो. तेव्हा तो पदार्थ जास्त गोडीला येतो. तर मिठामुळे अजून तो पदार्थ खूप चवदार आणि रुचकर लागतो. म्हणूनच आपल्याला या मिठाचं महत्त्व जपलं पाहिजे. आणि मीठसुद्धा बघा आपल्याला समुद्रातूनच मिळतं. आणि हा जो काही धनत्रयोदशीचा जो काही दिवस आहे, जो काही वस्तू खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त आहे, तर बघा त्यातल्या बऱ्याच गोष्टींची पूजा ही समुद्रातून मिळालेल्या वस्तूंची किंवा समुद्रातून जे देव अवतरले आहेत, तर आपण त्यांचीच होते. तर त्यामुळे मग आपल्याला या मिठाची देखील या दिवशी नक्की आपल्याला पूजा करायची आहे. त्याचबरोबर बघा मिठाचे अनन्य असे साधारण महत्त्व असते. मिठामुळे जी काही आपली घरातली नकारात्मकता आहे, तर तीसुद्धा दूर होते. तर तुम्ही त्याचं महत्त्व न विसरता आपल्याला या दिवशी आवर्जून खडे मीठ आपल्याला खरेदी करायचं आहे. आता त्याचबरोबर पुढची वस्तू म्हणजे बघा शंख. आता ज्यांच्याकडे देवघरामध्ये अजून तुम्ही जर दक्षिणावरती किंवा तुम्ही साधा जो शंख असतो, तर जो तुम्हाला आवडेल तर तो तुम्ही जर तुमच्याकडे शंख नसेल तर तुम्ही शंखाची सुद्धा या दिवशी खरेदी करू शकता. कारण शंख खरेदी करणे सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं. धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही घरामध्ये शंख आणून त्याची देवघरात ठेवून पूजा करावी. दिवाळी पूजेवेळी शंखनाद तुम्ही नक्की करावा. यामुळे बघा घरामध्ये लक्ष्मीची कृपा कायम राहते आणि घरावरील संकटही दूर होतं. त्याचबरोबर बघा लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय असणाऱ्या कवड्या, तर या दिवशी तुम्ही पिवळ्या कवड्या अवश्य खरेदी कराव्यात. बघा पिवळी कवडी ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना अतिशय अशी प्रिय आहे. तर तुम्ही या शुभ मुहूर्तावर ह्या तुमच्याकडे जर देवपूजेमध्ये तुमच्या जर कवड्या नसतील तर तुम्ही पिवळ्या कवड्या खरेदी करायला अजिबात विसरायचं नाही. तर त्यासुद्धा तुम्ही या शुभ मुहूर्तावर खरेदी करायच्या आहेत. आता त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी आपल्याला हळद तुम्ही खरेदी करायची आहे. जर तुम्ही हळद ही पावडर स्वरूपात सुद्धा खरेदी करू शकता किंवा मग बघा हळकुंड, तर ते सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करायचं आहे. कारण बघा माता लक्ष्मीला हळकुंड किंवा हळद ही अतिशय प्रिय आहे. आणि बघा भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये पिवळ्या रंगाच्या ज्या काही वस्तू असतात, तर पिवळ्या रंगाचे जे काही पदार्थ असतील तर त्यांना खूप महत्त्व असतं. विशेषतः बघा हळद ही खूप गुणकारी आहे. त्याचबरोबर जिथे आपण हळदीचं म्हणजे मुख्य दरवाजामध्ये सुद्धा आपण जर उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं, तर बघा नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. हळदीचं खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्याचबरोबर हळदीला लक्ष्मीकारकसुद्धा मानलं जातं. बघा हळकुंड हे म्हणजे वंशवृद्धीचे प्रतीक मानलं जातं. तर त्यामुळे तुम्ही जर हळकुंड खरेदी केलं नसेल तर बघा या दिवशी लेकरूवाळे हळकुंड खरेदी करावे. आणि जर तुमच्या घरामध्ये जर तुम्ही हळदसुद्धा कायम ही ठेवायलाच पाहिजे. पण तुम्ही जर लेकरूवाळं हळकुंड तुमच्याकडे ऑलरेडी आहे, तर तुम्ही घरामध्ये लागणारी आपल्याला जी काही हळद आहे पावडर स्वरूपामध्ये, तर तीसुद्धा तुम्ही या दिवशी नक्की खरेदी करू शकता. त्याचबरोबर बघा तुम्हाला या दिवशी तांब्या पितळाच्या जे काही वस्तू आहेत, भांडे आहेत, तर तुम्ही ते सुद्धा या दिवशी नक्की खरेदी करायचं आहे. त्याचनंतर बघा तुम्ही कुबेर दिवा अवश्य खरेदी करावा. कुबेर दिवा तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी पूजेमध्ये अवश्य लावू शकता. त्यानंतर बघा सोनं चांदी भगवान कुबेराचे प्रिय धातू आहेत. जर तुम्ही आर्थिकरित्या सक्षम असाल तर या दिवशी सोने चांदीसुद्धा खरेदी करणं अतिशय शुभ मानलं जातं. तर त्यामुळे तुम्ही चांदीचं एखादं कॉईन किंवा सोनं थोडंफार तुम्ही अवश्य खरेदी करावं. या दिवशी सोनं खरेदी केल्याने यश, कीर्ती आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते. त्याचबरोबर बघा गणेश आणि लक्ष्मी मातेची मूर्ती तुम्ही या दिवशी नक्की खरेदी करू शकता. आता दिवाळीमध्ये पूजल्या जाणाऱ्या लक्ष्मी माता आणि गणेशाची मूर्ती धनत्रयोदशीच्या दिवशी अवश्य खरेदी करावी. अशी मान्यता आहे की या दिवशी दिवाळीतील पूजेसाठी
गणेश लक्ष्मीची जी काही मूर्ती खरेदी केल्याने घरात समृद्धी येते आणि आर्थिक संकटापासून आपली सुटका होत असते. आता ही मूर्ती चांदी किंवा मातीची असावी. आता बघा, तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मीची विशेष करून बघा, काही भागांमध्ये फक्त माता लक्ष्मीची मूर्ती घेतली जाते. तर तुम्ही ही एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची आहे, त्या मूर्तीची उंची जास्त नसावी. म्हणजेच आपण जी आपल्या घरामध्ये मूर्त्यांची जी काही उंचीनुसार आपण जी मूर्ती आणतो, तर ती मूर्ती आपण छोटी मूर्ती खरेदी करायची आहे. आता बघा, आपण आत्तापर्यंत धनत्रयोदशीच्या दिवशी आपण शुभमुहूर्तावर काय गोष्टी आपण खरेदी कराव्यात हे जाणून घेतलं. आता आपण थोडक्यात जाणून घेऊयात की बघा, आपण धनत्रयोदशीच्या दिवशी आपण कोणत्या गोष्टी घेणं आवर्जून टाळायचं आहे. तर बघा, त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्ही प्लास्टिकच्या वस्तू अजिबात खरेदी करायच्या नाही. त्याचबरोबर काचेची भांडेसुद्धा आपल्याला खरेदी करायची नाही. यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागू शकतो. त्याचबरोबर धनत्रयोदशीच्या दिवशी चाकू, कात्री, सुरी यासारख्या टोकदार आणि धारदार वस्तू आपल्याला खरेदी करायच्या नाहीत. त्यानंतर बघा, धनत्रयोदशीच्या दिवशी आपण लोखंडाच्या वस्तूसुद्धा खरेदी करायच्या नाही. धनत्रयोदशीला लोखंडी वस्तू खरेदी केल्यामुळे कुबेर देवता आपल्यावरती क्रोधित होतात आणि पूजेचे फळ आपल्याला मिळत नाही. त्याचबरोबर बघा, धनत्रयोदशीच्या दिवशी भलेही तुम्हाला कोणतीही वस्तू खरेदी करायची झाली, पण तुम्हाला नकली दागिने अजिबात खरेदी करू नका. त्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला लोखंडाचा वापर केला जातो. त्यामुळे आपल्याला नकली दागिनेसुद्धा धनत्रयोदशीच्या दिवशी घेणं हे टाळायचं आहे. आता बघा, दिवाळी म्हटलं की आपण नवीन कपडे खरेदी करतो. तर त्यामध्ये आपण धनत्रयोदशीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे अजिबात खरेदी करू नका. आणि ते कपडे जर तुमच्याकडे असतील तर धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर ते अंगावर सुद्धा घालू नका. भले तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे खरेदी करायचे असतील, तर बघा, ते तुम्ही धनत्रयोदशीच्या आधीच तुम्हाला अगोदर ती खरेदी करायची आहे. आणि या दिवशी तुम्हाला काळ्या रंगाची वस्तूसुद्धा खरेदी करायची नाही आणि काळ्या रंगाचे कपडेसुद्धा आपल्याला या दिवशी खरेदी करायचे नाही. तर मंडळी बघा, आपण या व्हिडिओमध्ये हे जाणून घेतलं की बघा, या धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या वस्तू खरेदी करून आपण आणू शकतो आणि त्या वस्तू तुम्ही खरेदी केल्यामुळे बघा, तुमच्या धनसंचयामध्ये नक्कीच वाढ होईल आणि या वस्तूंच्या रूपाने देवी लक्ष्मीचे आगमन तुमच्या घरामध्ये होईल आणि तुमची आर्थिकदृष्ट्या सुद्धा प्रगती ही होत राहील. तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सुद्धा पटकन सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ. शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.